हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप छान सकाळ झाली बघू शकताय. तर आता माझ्यावर टर्न आहे कारण की ना आता घरामध्ये खूप कामं आहेत. म्हणजे सुपारी फोडण्यापासून ते सगळं वाळवणं, फाटी वगैरे भरणं, तर त्याची सगळी कामं बाकी आहेत. आणि आता आगोट पण जवळ आले, पावसाळा पण जवळ आला आहे. तर आता थोड्याफार ज्या काही काजू आहेत ते आता काढायचं जे काही काम आहे ते माझ्याकडे आहे. तर सकाळच आले कारण की नंतर ना खूप ऊन होतं त्याच्यामुळे. तर चला आता आपण जाऊया काजूमध्ये. बघा आपला हा रस्ता आहे तर आपण इथून जाणार आहोत. तर आता कोकणामध्ये खूप लगबग आहे चालू. आणि मेन म्हणजे पाऊस एकदा पडून गेला आहे आणि आता दुसऱ्यांदा कधीही पडेल आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ना कामांना खूप वेग आलेला आहे. तर चला सकाळच झालेत, 8 वाजलेत आणि मी आता जाते काजूमध्ये. बघा पिशव्या वगैरे घेऊन. आणि सकाळचं वातावरण खूप छान असतं. एकदा 9 वाजले ना की ऊन वगैरे येतं आणि मग भयानक ऊन लागतं. आणि हे बघा किती छान वाटते बघा जंगलामध्ये सकाळ सकाळ मस्तपैकी. तर चला जाऊया. सुक्या काजू, ओल्या काजू कुठे कुठे आहेत. 4 नंबर आपल्या ज्या काही काजू आहेत त्याच्यावरती. तर आता आपण काढायला जाणार आहोत. अजून आंबे वगैरे काही पिकायला लागलेत नाही. तर सकाळ सकाळ जेव्हा आपण रानात येतो ना तेव्हा आंबे वगैरे खाली पडलेले असतात. म्हणजे रात्रीच पडलेले असतात, पण ते सकाळी आपल्याला मिळतात. पण ह्यावेळेस काय लागले पण नाही आहेत जास्त, म्हणजे कुठे कुठेच लागले आहेत. पण ह्या साईडला आमच्या इकडे अजिबात लागले नाही आहेत. तर चला जाऊया. आणि हो, आता मी ते आंबे पण तुम्हाला दाखवते. आता जाते सकाळच. तर आपल्या एका आंब्यावरती लागले, तर त्याचं प्रॉपर मला नाव नाही माहिती आहे, पण मी दाखवते. चला डायरेक्ट आता आपण तिकडे भेटूया. तर खूप छान वाटते बघा सकाळच. आणि मेन म्हणजे ना सकाळी रानात आलो ना की वेगवेगळ्या पक्ष्यांचे ना आवाज ऐकायला मिळतात. मग तुमचं म्हणजे आता सांगायला गेलं तर खूप सारे वेगवेगळे पक्षी आहेत, पण खूप छान छान असे आवाज येतात. आता ऐका तुम्ही. तर हे असे ना आवाज ऐकायला येतात आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळ. तर चला आता जाऊया. आणि तिथे आंबे पण आपले लागलेले आहेत. ते कलम आहे, त्याचं नाव प्रॉपर आता मला माहिती नाही, पण चला मी तुम्हाला जाताना दाखवते. तर आता डायरेक्ट आपण काजू वगैरे काढायला घेऊया. ऊन पण बघा केवढं पटकन आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण पटकन जाऊया आणि पटकन हे करूया. तर हे आपलं जे छोटंसं घर आहे, छोटंसं फार्म हाऊस म्हणू शकता. आणि आपल्या याच्यामध्ये जेवण वगैरे किंवा इकडे आपण पार्टी वगैरे सगळ्या करतो. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया काजूमध्ये. खूप छान लागलेत आंबे आणि खूप लागले आहेत तसं बघायला गेलं तर. आता यांचं मला ना प्रॉपर नाव नाही माहिती, पण खूप लागले बघा. खाली पण आहेत, इकडे इकडे वरती पण बघायला मिळतील तुम्हाला. आणि मेन म्हणजे ना काजूच्या आड आहे, त्याच्यामुळे माकडांना एवढं दिसणार नाहीत. आता सगळीकडे आंबे झाले त्याच्यामुळे माकड जास्ती काही इकडे फिरकणार नाहीत. आणि काजूचा जो काही सीझन आहे तो पण संपलेला, त्याच्यामुळे जास्ती काही येणार नाहीत. पण खूप छान लागले कलम बघा, मस्त लागलं आहे एकदम भारी असं. आणि आंबे पण त्याच्यावर खूप सारे लागलेले आहेत. गेल्या वर्षी पण लागले होते, पण आम्ही ना ते तयार व्हायला ठेवलेलेच नाही कारण की तेव्हा माकड खात होते. तर मरू दे, की म्हणजे असं झालं होतं की असू दे आता आणूया, खाऊया. म्हणजे जे चोरमाटतात, म्हणजे कोवळे आंबे असतील तर चोरमाटतात. आता हे बऱ्यापैकी जाड म्हणजे झालेले आहेत. अजून खूप आहेत, हे बघा आतमध्ये पण आहेत, इकडे पण आहेत. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला मी दाखवलेत आंब्याचं. मला नाव नाही माहिती. नाव जर मला माहिती असतं तर मी सांगितलं असतं, पण आता त्याचं प्रॉपर मला नाव नाही माहिती. पण ते कलमीमधलंच एक आंब्याचा प्रकार आहे. आंब्याचे खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तर त्यातलं मला आता एवढं माहिती नाही. पण खूप छान लागले आंबा. काढू तेव्हा पण बघा तुम्ही. तर चला आता आपण जाऊया. आतमध्ये आपले काजू वगैरे काढायचे आहेत. तर फायनली 9:30 झाले आहेत आणि आता मी निघाली आहे कारण की खूप म्हणजे खूप ऊन. आणि बघा मला घाम पण खूप आला आहे. तर मिळालं थोडाफार दाखवते तुम्हाला. पण आता 9 वाजलेत, 9, 9:30 झाले आहेत. त्याच्यामुळे आता उन्हाचं जे प्रमाण आहे ना ते वाढत जाईल त्याच्यामुळे. पण खूप छान वाटतं. रानात कधीही या, पण जर सकाळचे येणार असेल ना तर अजून एकदम फ्रेश वाटतं आणि खूप मस्त वाटतं. आणि छान वाटते बघा, एकदम शांतता. आणि मेन म्हणजे जास्तीत जास्त पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकायला येतात. तर आता जो काही काजूचा सीझन आहे तो ऑलमोस्ट समाप्त झालेला आहे. कुठेतरी एखाद दुसरी बी आहे अजूनही काजूंवरती. सगळ्या काही मी काढलेल्या नाही कारण की कोवळ्या काढून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे. तर तेवढ्या जेवढ्या मिळाल्या तेवढ्या काढल्या, पण जास्तीत जास्त सुक्या मिळाल्यात, ओल्या नाही मिळाल्या. सुक्या खूप खाली पडलेल्या होत्या. आता बोंडं पण खूप होतात कारण की हीटच एवढी आहे, त्याच्यामुळे बोंडं पण खूप लवकर म्हणजे तयार होऊन खाली पडतात. आणि मेन म्हणजे ना ह्या जमिनीमध्ये शालजीवनी जास्ती त्रास नाही दिला. शालिंदर जे म्हणतात ना त्यांनी अजिबात त्रास नाही दिला. त्याच्यामुळे ना काजू खाली पडलेलं चांगले आहेत, अजिबात त्याला खाल्लेलं नाही किंवा काहीच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी काजू भेटल्या. म्हणजे वरच्या पट्ट्यात, म्हणजे तिकडे जो पट्टा आहे ना वरती, तिकडे आहेत काजू, पण इकडे अजिबात नाही आहे. पण बऱ्यापैकी मस्तपैकी काजू मिळाला. तर तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा एवढ्या भेटलेल्या आहेत आपल्या काजू. आणि जास्तीत जास्त ना सुक्या आहेत ह्या बघा, एकदम सुक्या काजू आहेत जास्ती. आणि हे बघा एक अर्धी पिशवी तरी भेटल्या आहेत. आता असंच म्हणजे अर्धी
किंवा त्याच्यापेक्षा कमी अशाच काजू मिळतात. आपल्याला एवढ्या पिशवी काजू मिळालेले आहे. तर आता आपण जाऊया घरी. ऊन बघा किती आलेलं आहे आणि आता गाई वगैरे पण आलेल्या आहेत. सो ऊन 9:30 झालेत ना सर, 9 नंतरच ऊन बऱ्यापैकी येतं आणि एकदम कडक कडक ऊन. आणि ही बघा बोंड बघा केवढी मोठी मोठी आहे. हे बघा काजू पण बघा केवढे, ही 7 नंबर काजूची बोंड आहेत. त्याच्यामुळे यांचं ना हे पण बघा केवढे मोठी मोठी अशी बोंड आहेत. तर चला आपण पिशवीत टाकूया आणि घरी जाऊया. तर जर ना रानात यायचं असेल ना काजू वगैरे काढायला वगैरे, तर सकाळचं लवकर यायचं. मग कसं होतं पटकन काम पण होतं आणि ऊन पण मग जास्ती लागत नाही. आणि जर उशिरा वगैरे आलो ना 1-9-10च्या दरम्यान तर खूप ऊन असतं. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे. तर चला आता आपण जाऊया. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.